राज्यात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी यावं म्हणून राज्य सरकारनं मराठी सक्ती केली होती। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं ज्ञान मिळावं तसंच प्रवाशांशी होणारा दैनंदिन संवाद अधिक सुलभ व्हावा यासाठी राज्याच्या परिवहन विभागानं एक धोरणात्मक निर्णय घेतला होता। त्यासाठी 1 जून ते 15 ऑगस्ट या 2.5 महिन्यांच्या कालावधीत सर्व अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी 4 तासांचा मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं। त्यासाठी अमराठी चालकांना धडे देणं ही सुरू आहे। गेल्या 2 महिन्यांपासून हे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत। 15 ऑगस्ट पासून अमराठी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे। आता शेवटचे 15 दिवस उरलेत, मात्र लाखो मराठी रिक्षा टॅक्सी चालक अजूनही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत। 17 तारखेनंतर जर आम्हाला कुठल्या रिक्षा चालकाला मराठी आमच्या पॅसेंजर बरोबर मराठी बोलायचं तेवढं जर मराठी आलं नाही तर आम्हाला नाईलाजास्तव त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे। जर मराठी येत नसेल तर त्याला राज्यामध्ये रिक्षाचा व्यवसाय किंवा टॅक्सीचा व्यवसाय करणं बंधनकारक आहे आणि त्यामुळे मराठी जर त्याला आलं नाही तर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आणि ह्यावेळी जी कारवाई करू ती कठोर कारवाई करू। त्यामुळे फक्त आता एक 15-16 दिवस राहिलेले त्यांनी मराठी शिकणं आवश्यक आहे। आमच्या शिक्षकांकडनं त्यांनी ते शिकून घेणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।